नमस्कार शेतकरी भावांनो. तर पाहू शकता आपलं बॉक्स चक्कीचं काम चालू आहे. तर काम कशा संदर्भात चालू आहे तुम्हाला सांगतो. पहिले मी ही जी गिरण आहे पाहू शकताय, पिठाची गिरणी आहे. ही पहिली सेमी ऑटोमॅटिक होती, तर आपल्याला फुल ऑटोमॅटिक करायची. पाहू शकता हे जुना सेटअप होता आणि आता मी याला फुल ऑटोमॅटिक करणार आहे. त्यासाठी मी मोटरला थोडं कटिंग केलं आणि जे मोटर बेस आहे वरती दाणे गिळण्याचा तो सुद्धा मी थोडा कटिंग केला. कारण काय आलं, हिची जी बॉडी आहे तुम्ही बॉडी पाहू शकता, ही पत्रा बॉडी म्हणून मी बॉडी दाखवतो पहिली. हे पहा ही पत्रा बॉडी, हे पत्रा बॉडी असल्यामुळे काय आलं, हाईट मॅच होत नाही प्रॉपर. त्यासाठी मला थोडं कटिंग करायला लागलं त्याला. पाहू शकताय अशा प्रकारे पत्रा बॉडी पाहू शकता तुम्ही. त्यासाठी आपलं काय आहे, मोटर आणि बेस आपण थोडा कटिंग केलेला आहे आणि जेणेकरून म्हणजे ते आपला फिटिंगमध्ये बसणार आहे. कारण काय बेसच्या हाईट इथे जास्त आहे. पाहू शकताय हा सेन्सर पट्टा आहे, बजर आहे आणि हे सर्किट बॉक्स आहे 2 HP पाहू शकताय. अशा प्रकारे मी तुम्हाला फिटिंग करताना दाखवणार आहे. अशा प्रकारे पहिली मोटर फिटिंग करून घेतलेली, प्रॉपर व्हील वगैरे बसून घेतलेले पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी व्हील वगैरे बसवले पुढं हे पहा. आणि जेणेकरून बॉक्स चक्कीची कुठलीही मोटर असू दे हातावर ना एकदम ती फ्रीज फिरली पाहिजे. कारण का जर ती फ्री नाही फिरली तर ते सर्किट ओव्हरलोड दाखवणार किंवा ती मोटर जळण्याचे चान्सेस जास्त असणार. त्यासाठी मोटर जास्तीत जास्त फ्री पाहिजे बॉक्स चक्कीची. पाहू शकता अशा प्रकारे हा मोटर बेस मी वरती बसून घेतलेला आहे. ची वायरिंग तुम्ही ध्यान देऊन बघा. अशा प्रकारे बेस बसून झालेला आपला. जे मी खाच मारले त्या खाचामध्ये आपलं प्रॉपर बेस बसवायचं आहे. पाहू शकताय अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. आणि मी आता वायरिंग करायला घेतलं. पहिलं मोटरची पहिली वायर ती काढून टाकली, पण नवीन वायर टाकणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे मोटरचं वायरिंग करायचं काम चालू आहे. पहा मोटरच्या 2 वायर लावून घेतल्यात आणि आपल्या बारक्या ही बारकी मोटर पाहू शकता 2 वायर आपल्या आहेच्या ऑलरेडी कंपनीच्या, त्या पण भरपूर लांब आहेत. पाहू शकता आपल्याला लागेल तेवढी वायर घ्यायची, बाकीची कट मारून टाकायची. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. आता सेन्सर पट्टा लावून घ्यायचा. हा सेन्सर पट्टा साईडला दोन्ही सेन्सर असतात ते लावून घ्यायचे बेसला पहिले. आणि नंतर आपला बजर जो आहे तो बजर पहिला आपण जोडून घ्यायचा आहे. पाहू शकता हा जो बजर आहे तो बजर पहिला जोडून घ्यायचा आहे. त्याला एक काळी आणि खाकी वायर त्याला बजर जोडायचं आहे आणि एक व्हाईट आणि थोडी जरा राखडी कलरची एक वायर ती त्या दोन्ही एकत्र करून जॉईंट मारून सोडून द्यायचे. कारण काय आलं ती जी मेन 2 वायर आहेत ना त्या सर्किट बॉक्स मेन त्याच्या ऑपरेट होत असतं. कारण त्याच्या वायर असतात त्या पुढं बटनाला असतात, पुश बटनाला जिथे दरवाजा आपला उघडतो, जा गिरणीचा बारका दरवाजा असतो तो उघडतो, त्या पुश बटनासाठी त्या वायरी जोडल्या असतात. तर आता हिला पुश बटन वगैरे काय नाही, तर आपण डायरेक्ट जॉईंट मारून टाकणार. पाहू शकता अशा प्रकारे बसून घ्यायचे. मी आता प्रॉपर वायरिंग वगैरे वायर करून घेतो, मग तुम्हाला दाखवतो पुढं. तुम्ही बघत राहा. त्याला टेप वगैरे मारून केबल टाय मारून फिटिंग करून घेऊ पहिले आपण. पाहू शकता अशा प्रकारे मी केबल टाय मारून वगैरे फिटिंग केलेलं आहे सगळं. पाहू शकताय शिट्टी वगैरे जागेवर पॅक केली आहे स्क्रू मारून. आता आपल्या एवढं वायरी आल्यात. हे तुम्ही पाहू शकताय. इथं जोडायचं कसं, तर जे तुम्हाला सेन्सर पट्ट्याची खास दिसते इकडनं बारक्या मोटरच्या वायरी, नंतर मध्ये दुसऱ्या मोटरच्या वायरी मेन मोटरच्या, आणि इकडे कडला फेज न्यूट्रल आणि सेन्सर पट्ट्या ते खोचून द्यायचे. अशा प्रकारे आपलं वायरिंग पण होते. आणि पाहतो तुम्हाला मी टेस्टिंग पण दाखवतोय. आपल्याकडे उपलब्ध तांदूळ झाले पटकनी. आता हे पहा तांदळावर मी गिरण चालू केली आहे. मोटरचे एम्पर पण तुम्ही पाहू शकताय. हे पहा 4.5 एम्पर मोटर घेते पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. आणि ते ऑटोमॅटिक बजर पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पाहू शकता तुम्ही आपलं बजर पण झालेलं आहे. ऑटोमॅटिक गिरण आपली बंद पण झालेली आहे. पाहू शकता अशा प्रकारे बॉक्स चक्कीची मोटर आहे. पाहू शकता अशाकडे पत्रा बॉडी ज्यांच्याकडे असेल त्यांना ऑटोमॅटिक गिरण करून भेटेल.